सर्वांना सविनय जय भीम जय शिवराय। पुणे जिल्ह्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन येथे दिनांक 9/11/2025 रोजी CR नंबर 303/2025 अंतर्गत एक FIR रजिस्टर्ड झाला। त्या FIR मध्ये जे सेक्शन्स आहेत ते भारतीय न्याय संहिता सेक्शन 118(1), 352, 351 सब क्लॉज 2, 351 सब क्लॉज 3, 140 सब क्लॉज 3, 189 सब क्लॉज 4, 189 सब क्लॉज 2, 191 सब क्लॉज 2 आणि 190। त्याचप्रमाणे याच्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 चा सेक्शन 31R, 31S, 32VA आणि 7 सब क्लॉज 1 सब क्लॉज D या सेक्शन अंतर्गत सगळे गुन्हे जवळपास कॉग्निझेबल ऑफेन्स आहेत, नॉन बेलेबल आहेत, अॅट्रॉसिटी सारखा सेक्शन आहे आणि याचा तपास जुन्नर विभागाचे जे DYSP आहेत धनंजय पाटील साहेब यांच्याकडे तपास आहे। 9/11/2025 रोजी हा CR नोंदवण्यात आला, परंतु आज जवळपास 18 तारीख आहे, 9 दिवस झाले तरीही आरोपींना याच्यामध्ये अटक होत नाहीये। कदाचित आरोपीला कोणीतरी पाठीशी घालतंय किंवा पोलीस प्रशासन पाठीशी घालतंय असा आम्हाला संशय येतोय। मी पुणे जिल्ह्याचे SP साहेब आदरणीय संदीप गिल साहेब, त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की हे जे आरोपी आहेत, एकूण जेवढे आरोपी असतील या सगळ्या आरोपींना आपण ताबडतोब अटक करावी। कारण जे पीडित आहेत, जे फिर्यादी आहेत, ते फिर्यादी मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि ते त्या मागासवर्गीय समाजाच्या तोंडावर हे काही समाजकंटक किंवा हे आरोपी इवन थुकलेले अशा प्रकारची अॅट्रॉसिटी हा फिर्यादी आहे, या फिर्यादीवर त्यांनी केलेली आहे। एवढा अन्याय अत्याचार हा आता कोणी सहन करू शकत नाही। त्यामुळे या विविध भारतीय न्याय संहिता सेक्शन असतील किंवा अॅट्रॉसिटीचे सेक्शन असतील, ह्याच्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे। ताबडतोब पोलीस प्रशासनाने अटक करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा असेल, जुन्नर तालुका असेल किंवा पुणे शहर असेल, या माध्यमातून त्या SP साहेबांच्या ऑफिसवरती भलं मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल। हे जे प्रकरण आहे, संपूर्ण प्रकरण वंचित बहुजन माथाडी कामगार व जनरल युनियनचे आमचे प्रदेशचे निरीक्षक जे आहेत प्रदीपजी साळवे यांनी हे प्रकरण आतापर्यंत हाताळलेलं आहे। म्हणून आता या जी फिर्यादी आहेत यांना फिर्यादीला न्याय कधी मिळेल? FIR तर झालेला आहे, ज्या पद्धतीने FIR झाला, ज्या सेक्शन अंतर्गत FIR झाला त्या सेक्शनमुळे या आरोपींना ताबडतोब अटक करावी, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भलं मोठं जन आंदोलन उभारलं जाईल असं मी आम्हाला आश्वासित करतो आणि ताबडतोब अटक करावी अशी विनंती करतो। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय, जय संविधान।